गुरुबाई सगळ्यांची नावं घेईन तेवढी कमी आहे. त्या सगळ्यांमुळे हा विजय शक्य झाला आणि त्यामुळे आम्ही एवढा मोठा विजय प्राप्त करू शकलो. डोळ्यातले अश्रू अनावर झालेले आपल्या विजयानंतर महिलांच्या डोळ्यात अश्रू होते. गोड गोड करण्यात आला, विजय साजरा होतोय, काय सांगा? हा माझा विजय नाही, या सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय. मी एकटा नगरसेवक नाही झालो, पुन्हा एकदा आम्ही सगळे कार्यकर्ते नगरसेवक झालो. नगरसाठी नवीन काय असेल आता? आता सर्व नवीनच असेल. फक्त तुम्ही बघत राहता काय काय नवीन असेल ते. तुम्हाला आधीच बोललेलो शांत आहे, पण आपला शांतपणेच कार्यक्रम चालू होता आणि आपण करून दाखवलंय. परत एकदा कमक घेऊन दाखवलंय. भारत माता की वंदे सुशांत सावंतचं काम बघून सगळ्या मंडळांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि विशेष करून आम्ही नवदुर्ग मित्र मंडळाने त्यांना अगदी सर्वत्र सशस्त्र जाहीर पाठिंबा दिला होता. प्रश्न आता असा आहे की आमची जी काही कामं आहेत ती कामं आमच्याकडून त्यांच्याकडून करायला पाहिजे याच्यासाठी पाठिंबा दिला होता. परंतु एक चांगलं झालेलं आहे की जी काही उमेदवार उभे होते आणि त्याच्यामध्ये सुशांत सावंत हे एक अतिशय चांगले उमेदवार होते, नम्र उमेदवार आहेत आणि ते जिंकून येणं अतिशय गरजेचं होतं आणि त्यांना आम्ही सर्वांनी मदत केल्यामुळे आज मुंबई शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे जे मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारामध्ये सुशमचे 8,500 मतांनी ते निवडून आलेले आहेत आणि खरोखरच त्यांचा विजय हा अतिशय मोठा प्रचंड विजय आहे आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आनंद होतोय. आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. नवदुर्ग मित्रमंडळाने विशेष करून आमचे सर्व नंदू कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवली आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी एकदम चांगलं काम केलं आणि सुशमजीचा विजय हा नुसता सुशमजीचा विजय नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांचा हा मोठा विजय असं मी मानतो. या ठिकाणी काय सांगाल? सगळ्यांचीच मेहनत आहे आणि होणारच होतं, हेच होणार होतं. समोर कॅन्डिडेटच नाही तर काय करणार आणि दुसरीकडे कुठलाही कॅन्डिडेट असता पक्ष निवडून म्हणजे एवढा 8,500 मतांनी आला ना तो तेवढ्याच मतांनी येणार होता. समजलं कॅन्डिडेट बरोबर होते. बस मला बाकी काय म्हणायचं नाही. कॅन्डिडेट बेकार कॅन्डिडेट मधल्या लोकांना आता नवीन काय भेटेल, काय अपेक्षा आहेत लोकांच्या? ते सुशमने सांगितलं असेल तुम्हाला. आणि आपली काय अपेक्षा वाटते? खूप छान काम